नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं JP ट्युटोरियल्स या चॅनेलवर स्वागत आहे. आपण हे चॅनेल पाहताय, साध प्रतिसाद देताय आणि मला उत्साहित करताय, याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. कालचा या शैक्षणिक चॅनेलवर जो व्हिडिओ टाकला होता तो बऱ्याच लोकांना आवडल्याचं कळवलं आहे. आज सकाळी एका महिलेने, सुशिक्षित महिला, मला मुद्दाम फोन करून विचारलं की काल आपण जे ज आणि ज मधला फरक सांगितला तो फरक आजपर्यंत आम्हाला कुणीही सांगितलेला नाही. मला हे ऐकून बरं वाटलं की कुणीही सांगितलेलं नाही असं काहीतरी मी सांगतोय. त्या महिलेने मला पुढचा एक प्रश्न विचारला, तो जरा चिंतनशील होता. त्या म्हणाल्या, सर तुम्हाला हे सुचतं कसं? आता या प्रश्नाचं उत्तर मी त्या महिलेला फोनवर दिलं नाही, मात्र एकच सांगितलं की आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर सुचतं कसं, याच्यासाठी माणसाचं मन चिंतनशील असावं. आजचे विद्यार्थी घोकंपट्टी करतात, पाठांतर करतात आणि कसे तरी मार्क जरूर मिळवतात, पण त्या प्रश्नाला खोली नसते, उथळपणा असतो आणि म्हणून मुलं पास होतात ते 100% गुण मिळवून, पण ज्ञानाच्या दृष्टीने 40% सुद्धा त्यांच्या वाट्याला गेलेलं नसतं. आणि याचं कारण शाळा चाकोरी बाहेर जात नाही. क्लासवाले केवळ पाठ करून घेणार, प्रश्नपत्रिका सोडवून घेणार, माहितीचा काही उपयोग नाही. अशा परिस्थितीमध्ये घडणारे हे विद्यार्थी चिंतन करत नाहीत, हा माझा एक आक्षेप आहे. आपल्याला एक विचार माहिती आहे, एका चॅनेलने जाहीर केलेला, TV चॅनेलने, उघडा डोळे बघा नीट. मी म्हणतो उघडा कान ऐका नीट. आजचे विद्यार्थी, मग तो 10वीचा असो, 12वीचा असो, कॉलेजचा असो किंवा 4वी-5वीचा असो, खूप ऐकावं लागतं त्यांना. खूप ऐकतात. 4-5 तास शाळा, 5-6 तास क्लास आणि घरी येऊन दमलेली ही पोरं कसं तरी 4 घास खातात, थोडे टीव्हीवर, थोडे मोबाईलवर खेळतात आणि झोपी जातात. त्यांना चिंतनासाठी अवधी दिला पाहिजे. त्यांनी आपण जे ऐकलंय त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि स्वतःची अशी एक ज्ञानाची भट्टी तयार केली पाहिजे. ते करत नाहीत. आणि म्हणून ऐकलं, समजलं इथपर्यंत ठीक आहे, पण परीक्षेच्या काळामध्ये रात्र जागणारी मुलं आहेत. मग त्यांनी ऐकलं काय, त्यांना समजलं काय, हा प्रश्न आहे. मी माझ्या 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा व्याकरणाच्या संदर्भात 1 मार्काचे काही प्रश्न आहेत ते समजावून देतो. त्यात काय आहे, कर्तरी कर्मणी आहे, स्म काढा आहे, त्वांत निष्कासय आहे, भवान योजा आहे. हे 1 मार्काचे प्रश्न आहेत. मी त्यांना समजावून देतो, अर्धा तास घालवतो आणि त्यांना ते समजतं. पण परीक्षेच्या अगोदर परत सर जरा रिवाईज करा ना, हा त्यांचा प्रश्न असतो. याचा अर्थ त्यांना जेव्हा समजलं ते मनात रुजलेलं नाही. ते रुजण्यासाठी त्याच्यावर मनन हवं, त्याच्यावर चिंतन हवं. ही मुलं करत नाहीत. म्हणून माहितीचा साठा प्रचंड, ज्ञानाच्या दृष्टीने शून्य, अशी ही अवस्था आहे. तेव्हा मुलांनी यापुढे जे ऐकाल त्याच्यावर चिंतन करा,
पुढे वही ठेवू नका, पुस्तक ठेवू नका, एक मुद्दा पुढे ठेवा आणि डोळे मिटवून त्याच्यावर 15 मिनटं बोला, 15 मिनटं चिंतन करा, 15 मिनटं विचार करा आणि मग तुम्हाला काय कळलं ते लिहून काढा. अशा या प्रक्रियेतून ज्ञानाचा संग्रह वाढत जातो आणि माहितीचा शून्य उपयोग असलेली कचरा म्हणून आपण माहिती डोक्यात ठेवतो ती काढून टाका. केवळ ज्ञानसंग्रह पाहिजे असेल तर चिंतनाशिवाय दुसरा उपाय नाही. मला वाटतं त्या महिलेला या माझ्या निवेदनातून उत्तर मिळालेलं असेल. आपण असंच माझं चॅनल पाहत चला, ऐकत चला. हे चॅनल आता खास आपल्या विद्यार्थ्यासाठी आहे. तरीही अन्य लोकांना जरी यात लाभ होत असेल तरी मला आनंद आहे. त्यांच्या पालकांनी ऐकावं, समजून घ्यावं आणि मुलांना सुद्धा त्यांनी समजून घ्यावं अशी विनंती करतो. आणि यापुढे मी जेव्हा संस्कृत सुरू करणार आहे तेव्हा ते खास करून पालकांनी समजून घ्यावं. त्यांना वाक्यरचना कळेल, अर्थ कळेल, नवीन शब्द कळतील आणि तेही एका दृष्टीने अनौपचारिक ज्ञानातून समृद्ध होत जातील अशी मला आशा आहे. धन्यवाद. आपण अशाच प्रतिक्रिया देत चला, कार्यक्रम पाहत चला आणि मला उत्साहित करीत चला. धन्यवाद.